हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती एक गृहिणी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। कसे आहात सगळे? मस्त असतील, मजेत असतील। तर काल मार्केटमधून ही जी झाडू घेऊन आले होते आणि हे झाडू आणल्याच्या नंतर मला अशाच प्रकारचे झाडू आवडतात, प्लास्टिकचे झाडू मला नाही आवडत। तर मी प्रत्येक वेळेस असेच झाडू आणत असते आणि हे 100 रुपयामध्ये 2 झाडू मिळतात आणि मला टिकतात पण खूप दिवस। तर हे नवीन आणले होते आणि याचं जे बारीक बारीक गवतच आहे ना ते घरात पडतं, म्हणून म्हटलं याआधी सगळ्यात आधी काढून घेऊ। तर ही भिंत आहे ना, याला अशा प्रकारे घासून घ्यायचं आणि सर्व त्याचं निघतं। नाहीतर काय होते, आपल्या घरातला कचरा कमी आणि याचाच कचरा जास्त पडायला लागतो आणि जेव्हा झाडू मारतो तेव्हा आपण पण बेजार होतो। म्हणून आणल्या म्हटलं दोन्ही झाडूचं हे काढून घेऊ। तर दोन्ही झाडूचं मी हे काढून घेतले आणि बघू शकता किती निघले, सगळं काही निघतं आहे ना। असं फक्त आपल्याला भीतीला घर्षण करायचं। त्याच्यानंतर आलं होतं माझं एक पार्सल, तर मीनाक्षीला म्हटलं जा आता तुम्ही घेऊन या। तर मग त्या गेल्या खाली आणि पार्सल घेऊन आल्या। पार्सलमध्ये होत्या साबणी। तर काय आहे ना, चेहऱ्यासाठी मी ना साबण वापरते बीटी म्हणून। तर मीच नाही तर माझ्या घरातले सगळेच जण ते बीटी साबण वापरतात आंघोळीला। तर ह्या वेळेस 3च मागवल्या होत्या, कारण गेल्या महिन्यातल्या काही होत्या। नंतर त्याच्यानंतर परत एक पार्सल आलं माझं आणि दीदीचं, जे की आता ही रक्षाबंधनची तयारी। तर मी रक्षाबंधनसाठी एक साडी मागवली होती फ्लिपकार्टवरून। तर मला बघायचं होतं ती कशी। आणल्याच्या नंतर मला असं वाटलं की तिची क्वालिटी जी आहे ना जरा हलकी आहे आणि ही साडी जी आहे ना फक्त 400 रुपयाची, 450 रुपयाची साडी आहे। मला सगळ्यात महत्त्वाचं याचा जो कलर आहे ना, 3 कलर आहे त्याच्यामध्ये, ते कलरचं कॉम्बिनेशन होतं ना ते मला खूप आवडलं होतं आणि म्हणूनच मी ही साडी मागवली होती। बघता क्षणी मीनाक्षी चॉईस करत होतो, तर त्या म्हटलं की मामी ही छान दिसते हीच घ्या। तर माझ्याकडे असा कलरसुद्धा नव्हता, म्हणून म्हटलं चला मागवून पाहू। तर ते मी साडी मागवली आणि दीदीला जो ड्रेससुद्धा मी मागवला होता, जे माझ्या साडीसारखा सेम, तिला पण मला तसा ड्रेस घ्यायचा होता। तर दोघीचं कॉम्बिनेशन आम्हाला सेम करायचं होतं, तर तिलासुद्धा हा ड्रेस मागवला होता। तिचा ड्रेस जो आहे ना मला खूप आवडला, त्याचं कापडसुद्धा छान होतं आणि ड्रेससुद्धा छान होता। तर तिने घालून बघितला, खूप छान आला। पण मला साडी जी आहे ना एवढी काही वाटली नाही, 450 रुपयासारखी आहे पहिलं मला असं वाटलं, पण जेव्हा मी तिला खोललं आणि अंगावर घेतलं ना तेव्हा मला असं वाटलं की नाही साडी भारी आहे। तर मी ती रिटर्न करायचा प्लॅन केला होता, पण मीनाक्षी बोलले की मामी एकदा अंगावर तर टाकून पहा कशी वाटते पहा तुम्हाला खोलून। तर मी खोलली पण नव्हती, असं वाटलं की हलकं कापड आहे तिचं म्हणून रिटर्न करावं। पण परत म्हटलं जाऊ दे, 450 रुपयामध्ये खूप छान आली आहे साडी। त्याचं सूत जे आहे ना खूप छान आहे। मी अंगावर टाकून बघितली, घालूनसुद्धा बघितली, एवढी चोपून बसली होती ना, मग असं वाटलं की नाही आता रिटर्न नाही करावी। आणि हा आहे ब्लाऊज, पूर्ण भरीव आहे टिकल्यांचा ब्लाऊज। तर मग फायनल मी म्हटलं आता जाऊ दे, मला आवडली ही साडी, मी ठेवून घेते। तर आता दीदीला म्हटलं तुझा ड्रेस घाल, तुला कसा दिसतोय मला बघू दे, म्हणजे कम्फर्टेबल आहे का म्हणून। तर तिचा नाही का तिने ड्रेस घालून बघितला, तर मला तर खूप आवडला होता आणि तिला पण आवडला होता। तर तिचा ड्रेसचा काहीच प्रॉब्लेम नव्हता, माझ्या साडीचंच चाललं होतं रिटर्न करू का काय। तर मी घरात दोघं तिघाला विचारलं करू का, तर पहिलं हो म्हणले आणि नंतर मी जेव्हा साडी खोलली ना अंगावर घेतली ना तेव्हा सगळेजण म्हणले नाही साडी खूप छान दिसते, राहू द्या रिटर्न करू नका। मग म्हटलं ठीक आहे आता रिटर्न नाही करत, छान वाटली तर मग ठेवून घेतली। आणि दीदीचा ड्रेस असा होता, तो पण छान वाटला। मी मीनाक्षीला सांगते स्वयंपाक कसा करायचा, म्हणजे जास्त काही जमत नाही पण तिला सांगते मी। तर इकडे वरण भात चालू होतं, वरण भात कसा घालायचा हे मी तिला सांगायचं। डाळ पहिली तुरीची डाळ घ्या, हां बस, हां अजून हां, आणि आता मुगाची जी आहे ती एक झाकण सांडली सांडलं नाही बस का, हां हां आता धुवून द्या। ओके, सांडली मामी तुमच्यामुळं। आता मी सांडली का तुम्ही सांडली? स्टॉप कशाला स्टॉप, लाईव्ह रिझल्ट आहे आपला सगळा। चल दीदी चल, काम करते मला। हळद टाकली का याच्यात? नाही हां मग त्यात हळद टाका, टोमॅटो कट करून टाका, डाळ टाका, हा टाका की डाळ। मी आहे स्वच्छ, हा स्वच्छ माहिती ए माधीन स्टॉप कर ना, मी एकटा आपलं काम स्टॉप घेऊ काय नाही। हळदीची क्वांटिटी बघा, क्वांटिटी हां क्वांटिटी आणि त्या वरणाची क्वालिटी पण छान झाली पाहिजे। बस का, हां चाकू सुरी हे चिकू
हाय दैया. हा दैया मी दुपारी खाल्ली. आता आम्हाला माहित होतं का तुला खायची म्हणून. आम्हाला पण आवडते ना. मग परत आणू की मग एवढं काय? एवढी काय लगे हा आता खायची जा घेऊन ये मग. का कुत्र्याला भीती काय नाही खायचं कुत्रीला. हा थांबा झाकून घेऊ दे. थांबा बाई मामी माझी मज्जा करून ठेवली सगळी. काय मजा नाही काय नाही. तुमच्यामुळे लागलं मला. हा हे झालं हा आता भात तांदूळ बघा किती घेतली. हे फेकून ये. चिडचिड होती का? मामी असं माझ्या बाबा फिरते गे. डबा सांडला सगळे डबे सांडते बाबा. येईल का काढता? तांदूळच खायच्यात नक्की. तांदूळ कोणते करायचे राशन रेशनच्या इडलीसाठी ते बरं बघा हे तांदूळ बघा किती टाकायचे. इंद्रायणी. माझ्या मामाच्या आवडीचे तांदूळ आहेत इंद्रायणी त्यामुळे त्याच्याशिवाय दुसरं भातच नाही. हा बघा किती पाहिजे तर हा, खिसकायचे. बस करा. खिसकायचे परत आहे. एक मिनिट हा, मामी स्टॉप करून राहील. हो मामी थांबा एक मिनिट. तांदूळ धुवून द्या. कुठे त्यात गेली ते मामी? ठेवून दे. काय दादा ते ठेवून दे. पाणी टाका मग पाणी टाका. नाही आणून चालू द्या. मीठ घातलंय का? नाही घालते ना तुम्हाला सांगते मी टाकते. बंद करा मामी आता मग ते खाते. मामी एवढ्याच्या दादा माझी मामी घेतात माझी मज्जा. काही नाही. ते मीठ आहे. मीठ पा. खारट नाही झालं पाहिजे. मामा टप्पा. बघा मीठ बघा. एकदा हलवून घ्या त्याला. आता चमचा आहे का ठिकाणावर? आहे का? आव इथे चमचत ना. मॅडम इथं भासवाडी. हे धर. थोडंच टाकून पूर्ण नाही. झालं हे? झालं. आणि हे आता राहिलं का ठेवायचं बघा तुमच्या. इडली डोसा करू आपण आता. कधी? उद्या मी झालं. निघाले मामी ठेवू का बरी सगळं? हा आता मामी सगळं झालं. आता आता ते वरण शिजलं ना, डाळ शिजली, त्याला फक्त फोडणी द्यायची. मग वरण भात तयार आपलं. ओके ते जाऊ द्या. पण चपाती करायची माझ्या छोट्या मामाला. हा करायची. छोट्या मम्माला चपाती नाही दिली तर मरते ना, ते मरते ना. हा माझं मी हे घेते. कुठे गेलं मामी? हाय हाय. हे बघा प्लेट. पीठ पा मामी. असं असं होतं का मला. हे बघ एवढं पाणी घालते तो डाळीत. मी तुम्हाला विचारून घातली की अहो तुम्ही जेवढं सांगितलं तेवढंच टाकले. थोडंच मारायचं ना. तुम्हाला भाकर खायची? टाकेन मी नंतर. पीठ बस का? बस ना. आता एवढं तर टाकू द्या की. काय बाई. पिठात मीठ टाका. क्वांटिटी कमी द्या म्हणजे क्वालिटी बॅक करून. ते नळाचं पाणी संपलं का? त्यात टाका की मग. मला पीठ नंतर भेटू. ओके